नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आणि UPSC या दोन्ही परीक्षांमध्ये ऑप्शनलचा घटक हा अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणून ओळखला जातो। विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेस आपण ऑप्शनल विषयाचा विचार करतो त्यावेळेस आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की जर आपण ऑप्शनलमध्ये चांगले मार्क्स स्कोर करू शकलो तर आपला अंतिम यादीमधला क्रमांक डेफिनेटली फिक्स होत असतो। तुम्ही जर UPSCच्या गेल्या 10 वर्षातील टॉपर्सचा आढावा घेतला तर फर्स्ट रँक ते 500 रँक या पहिल्या 500 विद्यार्थ्यांमध्ये GS SA या पेपर्समधील गुण हे साधारणतः एका विशिष्ट रेंजमध्येच असतात। मग एखादा विद्यार्थी पहिल्या 100 मध्ये येतो किंवा पहिल्या 50 मध्ये येतो आणि एखादा विद्यार्थी अगदी 500+ रँक काढतो, असा फरक का? तर जेव्हा तुम्ही त्या दोन विद्यार्थ्यांचे ऑप्शनलचे मार्क पाहता त्यावेळेस तुम्हाला हा फरक निश्चित जाणवेल। जे विद्यार्थी ऑप्शनलमध्ये 500 पैकी 300+ स्कोर करतात ते विद्यार्थी डेफिनेटली पहिल्या 50 मध्ये येतात। जे विद्यार्थी 275 ते 300 स्कोर करतात ते तुम्हाला 100 पासून 300-400व्या रँक पर्यंत दिसतात। जे विद्यार्थी 250 ते 250 म्हणजे 250 ते 275 एवढा ऑप्शनमध्ये स्कोर काढतायत ते विद्यार्थी आपल्याला 400, 500, 600वी रँक घेताना दिसतात। आणि ज्यांचा स्कोर हा 250च्या खाली आहे ते विद्यार्थी कदाचित यादीत नसतात किंवा अगदी शेवटची पोस्ट प्राप्त करतात। सो मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे की आपल्याला ऑप्शनलमध्ये 300+ मार्क काढायचेच आहेत। 300+ मार्क्स काढण्यासाठी काय, सर्वात पहिली पायरी ऑप्शनलची निवड अचूकपणे केली पाहिजे। ऑप्शनलची निवड अचूकपणे करण्यासाठी आपण काय करायचंय, फक्त 3 क्रायटेरियाचा आपण वापर करायचा। सर्वात पहिला महत्त्वाचा क्रायटेरिया आहे आपला इंटरेस्ट। आपण ज्या विषयाचा ऑप्शनल म्हणून स्वीकार करणार आहोत, ज्या विषयाची ऑप्शनल म्हणून निवड करणार आहोत त्या विषयामध्ये आपल्याला स्वारस्य असलं पाहिजे। केवळ सोम्यानी घेतला, चिम्यानी घेतला, गोम्यानी घेतला, या यशस्वी विद्यार्थ्यांनी घेतला, या मास्तरनी सांगितलं म्हणून मी ऑप्शनल घेतला असं कधीही करायचं नाहीये। मला जर त्या विषयात स्वारस्य असेल तरच मी तो ऑप्शनल घेणार, कारण तो विषय आपल्याला पुढची किमान 3-4 वर्ष अत्यंत खोलात अभ्यासायचा आहे। एवढा दीर्घकाळ एकच विषय खूप खोलात आपण कधी अभ्यासू शकतो, ज्यावेळेस आपल्याला त्या विषयामध्ये स्वारस्य असेल, ज्यावेळेस आपल्याला त्या विषयामध्ये इंटरेस्ट असेल तेव्हाच। सो हा झाला पहिला क्रायटेरिया। दुसरा क्रायटेरिया काय आहे? दुसरा क्रायटेरिया आहे की या विषयाची शक्यतो GS मध्ये काही ना काही भूमिका असली पाहिजे। म्हणजे जसं की जिओग्राफी, जसं की हिस्ट्री, जसं की पॉलिटिकल सायन्स या ऑप्शनल विषयांचा अंतर्भाव GS मध्ये आहे। त्यामुळे तुम्ही जेव्हा ऑप्शनलचा अभ्यास करता त्यावेळेस ऑटोमॅटिकली तुमचा GS मधला अभ्यासाचा लोड कमी होतो, कारण ऑलरेडी आपल्याला या परीक्षेसाठी प्रचंड मेहनत करायची आहे, खूप सारा अभ्यासक्रम आहे। त्यामुळे जर आपला ऑप्शनल आपलं GS मधलं काम कमी करत असेल तर ते निश्चित चांगलं आहे। त्यामुळे दुसरा क्रायटेरिया काय, शक्यतो आपण GS मध्ये भूमिका बजावणारा पेपर ऑप्शनल म्हणून निवडावा की ज्यामध्ये आपल्याला हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटिकल सायन्स हे प्राधान्याने दिसून येतात। तिसरा महत्त्वाचा क्रायटेरिया काय म्हणू शकतो आपण, तर आपण ज्यावेळेस ऑप्शनलचा अभ्यास सुरू करणार आहोत त्यावेळेस आपल्याला त्या विषयाचं मार्गदर्शन करणारा रिसोर्स पर्सन आणि सोर्स मटेरियल बाजारात उपलब्ध असलं पाहिजे। सर्वात पहिली गोष्ट, रिसोर्स पर्सन म्हणायचं कोणाला ते सर्वात महत्त्वाचे आहे। आज बाजारात उठसूट अनेक रिसोर्स पर्सनचं पीक उगवलेलं आहे। मग अशा या भाऊगर्दीमध्ये आपण चांगला रिसोर्स पर्सन कसा ओळखायचा, तर सर्वात महत्त्वाची गोष्ट, ज्या व्यक्तीने तो ऑप्शनल विषय घेऊन UPSCचा अभ्यास केला आहे, UPSCची मुख्य परीक्षा दिलेली आहे, जी व्यक्ती तो ऑप्शनल सद्यस्थितीमध्ये शिकवत आहे। आय रिपीट, मी पुन्हा एकदा सांगतोय, ज्या व्यक्तीने त्या विषयाचा ऑप्शनल म्हणून स्वीकार करून अभ्यास केला आहे, UPSCची मुख्य परीक्षा दिलेली आहे आणि ती व्यक्ती सद्यस्थितीमध्ये आजच्या घडीला तो ऑप्शनल शिकवत आहे, अशीच व्यक्ती तुमच्यासाठी योग्य रिसोर्स पर्सन असणार आहे, हे नीट लक्षात घ्या। तसंच त्या विषयाची पुस्तकं या संबंधित UPSC किंवा MPSC डिस्क्रिप्टिव्ह परीक्षेसाठी लिहिलेली त्या विषयाची पुस्तकं तुम्हाला पाहिजे त्या माध्यमातून असली पाहिजेत। जर तुम्ही मराठीतून पेपर लिहिणार असाल तर मराठीमधून ती पुस्तकं उपलब्ध असली पाहिजेत। जर तुम्ही इंग्रजीमधून पेपर लिहिणार असाल तर इंग्रजीमधून त्या विषयाची पुस्तकं उपलब्ध असली पाहिजेत। त्यामुळे मित्रांनो, अजूनपर्यंत जर तुम्ही ऑप्शनल निश्चित केला नसेल आणि जर ऑप्शनल निश्चित केला असेल पण तुम्ही डाऊटफुल असाल तर शांत बसून या 3 निकषांच्या आधारे निवडलेल्या विषयाची पडताळणी करा।
किंवा तो विषय या 3 निकषांच्या सहाय्याने निवडा. जर ऑप्शनल निवडण्यामध्ये चूक झाली तर निश्चित आपल्या करिअरचं वाटोळं होऊ शकतं, हे लक्षात घ्या, किंवा एखाद दुसरा अटेम्प्ट देखील वाया जाऊ शकतो. सो ऑप्शनलची निवड ही फार काळजीपूर्वक करायची आहे आणि ती निवड करून त्या ऑप्शनलचा अभ्यास असा करायचा आहे की आपला स्कोअर, मग ते UPSC मेन्स असो किंवा MPSC डिस्क्रिप्टिव्ह मेन्स असो, आपला स्कोअर हा त्या ऑप्शनलमध्ये 300+ असलाच पाहिजे. ओके, आणि त्याकरता पर्स्पेक्टिव्ह अकॅडमी कायम तुम्हाला मदत करायला तयार आहे. सो विश यू गुड लक.